तर गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव राहुल मर्चंट आहे. मी मुंबईला राहतो. तर आता सध्या गावी आलो आहे. तर आपल्या व्हिडिओची स्टार्टिंग करतो आहे म्हणजे महाराजांच्या किल्ल्यापासून. तर आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये महाराजांचा किल्ला आहे. तर आपण तिकडे आज भेट देणार आहोत. बघूया तिकडचं कसं काय परिस्थिती आहे ते तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर आपलं व्हिडिओच्या एंडपर्यंत बघा कसं काय आहे काय नाही ते. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो मी. इकडे गडावरती आम्ही आता सध्या हे म्हणजे एवढं बांधकाम चालू आहे. त्याच्या अगोदर एक म्हणजे छोटंसंच मंदिर होतं ह्या साईडला. याचं काम चालू आहे एवढं. या राकेश हे सर्व काम चालू आहे आता सध्या. या साईड आणि पाठची साईड आहे. हे तलाव आहे. आता इकडे किती तलाव आहेत किती टाक्या वगैरे ते काय आयडिया नाही. ते नंतरला म्हणजे काय आहे ते तिकडे. ठीक आहे. इकडे गडावरचे म्हणजे काही अवशेष आहेत म्हणजे पडले दगड वगैरे असे आहेत जुने सर्व. आता हे काम चालू आहे म्हणून पण ठेवले जातात. शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा युगंधरा. गडावरती म्हणजे हे कामाचं शिलालेख दिसलंय. असं उत्तम प्रकारे म्हणजे काम केलेलं आहे याच्यावरती. बघू शकता तुम्ही एकदम जुनं काम आहे. गडावरती सर्व म्हशी आणि रेडे चरायला आले. मला बघून आवडले भाऊ. आपण ते पूर्वला ते आपण मंदिराच्या साईडला त्या साईडला पण तसंच आहे. आपण बघू काय आहे. गडावरती विहीर आहे. आता सध्या इथं झाडं वगैरे त्याच्यात पानं पडले आहेत. खेकडा बघू शकता त्या पाण्यामध्ये. इकडे जसं विहीर बघितली त्याच्या जस्ट एक्झॅक्ट समोर एक तोफ आहे. त्याच्या बाजूला एक सूचना फलक आहे. तो तुम्हाला दाखवतो मी त्याच्यावरती काय सूचना ते काय नाही ते. आणि हे काय म्हणजे इथं झेंड्यासाठी होतं त्याला काढलंय. आणि इकडे बसायला एक
पावसात येताना खूप सांभाळून या इकडे, कारण की खूप सारी हवा वगैरे उडते, खूप म्हणजे खूप. येताना सांभाळून या. पावसात तर मोस्टली अवॉइड करा यायला. आता पाऊस आम्ही इकडे आलो दाखवायसाठी. तर हे गडावरचा सूचना फलक आहे. किल्ले मंडणगड, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. हा किल्ला मंडणगड तालुक्यामध्ये स्थायिक आहे. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. कृपया पवित्र परिसराचे पवित्र राखावे. गडावरील ऐतिहासिक वास्तूवर कोणत्याही प्रकारचे लिखाण करून पुरावशेष सुदृढ करू नये. म्हणजे जसं की इथे सर्व गोष्टी आहेत त्याच्यावरती आपलं नाव वगैरे किंवा खाडाखोडी करू नका. गडावरील पाण्याच्या टाक्यात आंघोळ करू नये. तसंच कोणत्याही प्रकारचं पाणी दूषित करू नये. तर कुठं गडावरती आल्यावरती विहिरीजवळ जास्त जाऊ पण नका. खूप रिस्की आहे. पावसात येऊच नका म्हणजे विहिरीजवळ. सिगरेट घेऊन येऊ नका. तिथे येऊन पिया किंवा दारू वगैरे ते करूच नका काय. आणि नियमांचे पालन करा. आपली जबाबदारी आहे. आपले गड आहेत. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. किल्ल्याच्या डोंगर बघताय, पण भौगोलिकदृष्ट्या एवढा महत्त्वाचं आहे की म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी होतात. गडावरती आल्यावरती मोस्टली सर्व तिकडे बसतात, सेल्फी वगैरे काढतात. हवेली पडला डायरेक्ट खाली झाला. त्यासाठी तिथे एवढं रिस्क घेऊ नका. आला पाठी राहा. सेल्फी वगैरे या सर्व गोष्टीपासून अवॉइड राहा. लांब राहा. लांबून फोटो काढा गडावरती. मोस्टली म्हणजे तुम्ही लोक येता आपला कचरा आपल्या स्वतःसोबत घेऊन जावा घरी, कारण की हे कचरा खूप नाही आहे. येता इथं स्वच्छता ठेवा गडावरती, बस बाकी काय नाही. या आपला एन्जॉय करा फॅमिलीसोबत. या सर्व गोष्टी करा. या सर्व गोष्टीची घाण करू नका गडावर, कारण की इकडे कोण साफसफाईला माणसं ठेवलेले नाही. ठीक आहे. तर आपला कचरा आपण घेऊन जावा. आता आम्ही पिशव्या वगैरे आणल्यात कचरा घेऊन जाण्यासाठी. आम्ही जेवढा कचरा भेटेल तेवढा सर्व खाली टाकू. ठीक आहे. ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही इथे येऊन प्लीज गडावरती कचरा करू नका. आता तुम्हाला दाखवतो मी. मगाशी तुम्हाला तो बोर्ड वाचून दाखवला मी, तरी पण आपली माणसं काय सुधरत नाही. तर गडावरती येऊन बघा आम्हाला काय भेटलं. हे GM मंडणगड किल्ल्यावरती. हे दारूसाठी ठिकाण नाही आहे. ते झालं. प्लस इकडे बघा रेडबुल. या सर्व गोष्टी करू नका. खरंच करू नका. कारण की काय तुम्हाला सांगू मी, हे सर्व बरं वाटतं का आपल्या किल्ल्यावरती येऊन या सर्व गोष्टी करायला. शककर्त्यांचा मेरुमणी तू, राजर्षींचा राजा, युगंधराचा योगी अन तो, सामर्थ्याचा सर्जा. शककर्त्यांचा मेरुमणी तू, राजर्षींचा राजा, युगंधराचा योगी अन तो, सामर्थ्याचा सर्जा. मित्रांनो, आम्ही आता मंडणगड किल्ल्यावरती आहोत. हे मगाशी सूचना सर्व वाचले मी, तरी पण आता पावसामध्ये आता ही तर आपली तरुण पिढी आहे. हे तर म्हातारी माणसं हे रेडबुल पित नाही. आणि गडावरती देशी दारू आता कोण घेऊन आले काय नाही काय आयडिया नाही. पण ह्या सर्व गोष्टी गडावरती करू नका. याची काही गरज नाही आपल्याला. आणि गडावरती कोण माणसं नाही की तुम्हाला बघायला की कोण दारू पिते नाही कोण करते. तर आपली जबाबदारी आहे गड स्वच्छ ठेवा आणि ह्या सर्व गडावरती वस्तू करू नका तुम्ही लोक. ठीक आहे. जय शिवराय. एवढं होईल तेवढं पावसामध्ये तुम्हाला मंडणगड किल्ला दाखवला आहे मी. तर आता म्हणजे तुम्ही जर येत असाल ना तर इकडे एवढी मोठी काही ट्रेकिंग नाही आहे असं किंवा म्हणजे चालत येण्यासारखं नाही. रस्ते खूप चांगले आहेत. गाडी घेऊन येऊ शकता तुम्ही लोक. पूर्ण रस्ते चांगले आहेत. गडापर्यंत वरती म्हणजे गाडी येऊ शकते. इथं पार्किंग वगैरे करू शकता. काय प्रॉब्लेम नाही काय नाही.